नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 17 जुलै 2026 सायंकाळी 7 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामध्ये किती वाढ करण्यात आली आहे, त्याचबरोबर भीमा नदीमध्ये आषाढी वारीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे की नाही आणि कधी सोडणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आकडेवारीमध्ये फारसा फरक पडला नाही. सकाळची आकडेवारीच एवढी कायम राहिली आहे, कारण सध्याला उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा 92.60 आणि उपयुक्त पाणीसाठा हा 28.94, टक्केवारी 54.3% आणि उजनीत येणारा दौंडचा विसर्ग हा 3780 क्युसेक एवढा करण्यात आलेला आहे. परंतु सध्याला उजनी धरणातून सिनामाडा उपसा सिंचन, बोगदा आणि कालवा यातून पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. बोगद्यातून पहिल्यांदा 200 क्युसेक केलं होतं, आता टप्प्याटप्प्याने वाढ करत त्यामध्ये 900 क्युसेक करण्यात आला आहे आणि सिनामाडा उपसा सिंचनमधून 140 क्युसेकचा विसर्ग चालू केलेला आहे आणि कालव्यामधून जो विसर्ग 200 सुरू केला होता त्यामध्ये सकाळी 9 वाजता वाढ करून तो 500 क्युसेक करण्यात आला आहे. अद्यापपर्यंत आमच्या परिसरामध्ये कालव्याचं पाणी आलेलं नाही. विसर्ग कमी असल्यामुळे यामध्ये कदाचित उद्या सकाळपर्यंत वाढ होऊ शकते आणि उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची वारंवार मागणी होताना दिसते. ती मागणी अखेर त्या मागणीला यश आलेलं आहे, कारण उजनी धरणातून नदीला पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे. उद्या सकाळी 6 वाजता पॉवर हाऊस म्हणजे विद्युत निर्मिती प्रकल्पामधून 1600 क्युसेकचा विसर्ग सोडण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करून तो 6000 ते 6500 क्युसेकचा विसर्ग करण्यात येणार आहे. तर उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे, त्याचं खरं तर स्वागत केलं पाहिजे, कारण भीमा नदीमध्ये जो भाग आहे, बंदर आहे, त्या बंदरात पाण्याचा टिपका नाही. एक व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. म्हणजे पाण्याची भयानकता किती आहे. आतापर्यंत सोलापूर शहराला पाणी पुरवठा होत होता, त्यामुळं त्या नावाखाली का होणार शेतीला पाणी मिळत होतं. परंतु दुसरी पाईपलाईन सोलापूरला केल्यामुळं त्या पाईपलाईन म्हणजे नदीतून पाणी सोडण्याचं टप्प्याटप्प्याने लांबलं गेलं आणि त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्याचा जे निर्णय आहे तो पुढं ढकलण्यात आला होता आणि सातत्याने तो इथून पुढे तीच परिस्थिती होणार आहे. कारण आता इथून पुढच्या काळामध्ये बंधारे व्यवस्थित धरून ठेवणं गरजेचं आहे, कारण एकदा पाणी सोडलं की परत 2-3 महिने पाणी सोडत नाही पाहिजे. कारण आता एका ठिकाणची मंगळवार जर घेतल्याची स्थिती बघितली तर बंधाऱ्यामध्ये जी नदी आहे, बंधाऱ्याच्या आसपासची नदीचा भाग आहे पूर्णपणे कोरडा पडला आहे, दगड उघडे पडलेले आहेत. त्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की शेतीला तर सोडाच, माणसाला सोडा, जनावराला पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही. त्यामुळं उद्यापासून जो आषाढी वारीच्या निमित्तानं का होईना उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळ्याहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.